AC सर्किटमधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला, डिफरन्स बिटवीन AC अँड DC. सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंड क्वेश्चन म्हणण्यापेक्षा एक माहितीचे 2 क्वेश्चन्स आहेत जे फक्त इन्फॉर्मेशन आहे AC विषयी, ज्याच्यावरती क्वेश्चन फार कमी येईल. ट्रू ऑर फॉल्स किंवा फिलिंग द ब्लँकसाठी आपल्याला हे इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे. सेकंड आहे ते ॲडव्हान्टेजेस ऑफ AC. ॲडव्हान्टेजेस ऑफ AC आला तर 3 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, कारण ह्या क्वेश्चनला फिगर नाही आहे. ठीक आहे. आता काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर साऊंडचं जे काही नेचर असेल इट्स क्वाईट सिमिलर टू AC. देअरफोर इट इज व्हेरी इझी टू ट्रान्समिट ऑर कन्वर्ट द सिग्नल फ्रॉम sound signal to electrical signal or electrical to sound signal is very easy using AC, because nature of AC is very quite similar to sound. Okay. Conversion of sound to electrical or electrical to sound. ठीक आहे. इझी जातं आपल्याला एसीच्या साह्याने. सेकंड जो आहे स्पेशालिटी एसीची, तर रेझोनन्स आहे. रेझोनन्स इज अनदर स्पेशालिटी ऑफ एसी. रेझोनन्स आपल्याला याच चॅप्टरमध्ये लास्टला आपल्याला ह्याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स आहेत, तिथं तुम्हाला समजेल की रेझोनन्स आपण कशाला म्हणायचं. पण इथं थोडक्यात सांगेन, रेझोनन्स याला म्हणायचं की ज्या ठिकाणी आपल्याला एखादा रेस्पॉन्स खूप हाय मिळतो, आणि हे फक्त एसीलाच शक्य होतं. त्याच्यामुळे रेझोनन्स हे एसीचं आणखीन एक स्पेशालिटी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपण ऑफलाईनला एक्झाम्पल दिलेलं आहे की रेडिओवरती जेव्हा आपण एखादं स्टेशन आपण सिलेक्ट करत असतो, ज्या ठिकाणी तुम्हाला मोठा आवाज येईल, एखादं तुम्हाला गाणं लावायचं आहे, तर ज्या ठिकाणी मोठं येतो तिथे तुम्ही ते स्टॉप करता. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी थोडं जरी तुम्ही इकडे इकडे गेला तर मिक्सिंग होतं शेजारच्या फ्रिक्वेन्सीज, एखाद्याच फ्रिक्वेन्सीला आपल्याला हायर रिस्पॉन्स मिळतो, त्याला म्हणायचं रेझोनन्स. ठीक आहे. तिसरं जे आहे प्रकार, AC जनरेशन मेथड इज व्हेरी सिम्पल. जनरेशन मेथड जी आहे त्याची ती फार सिम्पल आहे. एका मोटरच्या साह्याने आपण एक सिम्पल मोटरच्या साह्याने आपण AC जनरेट करू शकतो. जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड मेथड आपल्याला अजिबात नाही आहे. जनरेशन मेथड हे आपल्याला सिम्पल आहे. बघा, कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल टू साऊंड किंवा साऊंड टू इलेक्ट्रिकल हे इझी जातं एसीच्या साह्याने, कारण जे साऊंडचं नेचर आहे ते एसीला सिमिलर आहे. रेझोनन्स ही स्पेशालिटी आहे त्याची. त्याच्यानंतर त्याची जनरेशनची मेथड जी आहे जनरेट करणे एसी, ती सिम्पल आहे. एखादी सिम्पल मोटर वापरून आपण जनरेट करू शकतो. आणि नेक्स्ट जे ॲडव्हान्टेज आहे लास्ट, जे DC आहे ते पण आपल्याला AC पासून काय होतं मिळतं. DC आपण एसीला कन्वर्ट करूनच काय करतो मिळवतो. ठीक आहे. तर हे थोडेसे ॲडव्हान्टेजेस आहेत एसीचे. त्याच्यानंतर आपण जे पाहिलेलं आहे, ठीक आहे, AC जनरेटर आपल्याला इथं फिगर आपण काढलेली आहे. कसं प्रोड्यूस करतो AC व्होल्टेज ते आपल्याला इथं पाहायचं आहे. त्याचे वेगवेगळे अँगल कसे असतात आणि वेगवेगळे अँगल असताना त्याचं मॅग्निट्यूड किती असतं. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू किंवा त्याची किंमत. ठीक आहे. आता AC जनरेटर तुम्हाला इंड्युस्ड व्होल्टेज म्हणजे काय आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये गेलेलं आहे. इंड्युस्ड व्होल्टेज कशाला म्हणायचं, कशाला म्हणतो आपण इंड्युस्ड व्होल्टेज, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स जेव्हा कंडक्टरद्वारे कट होतं त्यावेळेला निर्माण होणाऱ्या व्होल्टेजला आपण म्हणतो इंड्युस्ड व्होल्टेज. मग इंड्युस्ड व्होल्टेज आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकाला निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. जेव्हा मोटर तत्व वापरतो आपण रोटेटिंग लूपमध्ये जे मॅग्निट्यूड व्हॅल्यू किंवा अँगल्स येतील ते आपल्याला इथं समोर दिसत आहेत. ठीक आहे. एक वेव फॉर्म घेतली आपण आणि हे सिमिलर असतील पण बाकीच्या वेव फॉर्मला. सुरुवातीचा अँगल आपला 0 असेल, त्याच्यानंतर 90 डिग्री, त्याच्यानंतर 180, 270 आणि लास्टला 360. ठीक आहे. रोटेटिंग लूपमध्ये जेव्हा तो जाईल तेव्हा त्याचे कसे मॅग्निट्यूड्स असतील ते आपल्याला बघायचे आहेत.
इंड्युस्ड व्होल्टेज आणि मॅग्नेटिक फील्ड हे जेव्हा एकमेकांना पॅरलल असतील, नीट लक्ष देऊन ऐका, इंड्युस्ड व्होल्टेज आणि मॅग्नेटिक फील्ड हे जेव्हा एकमेकाला पॅरलल असतील त्यावेळेला त्याचं मॅग्निट्यूड असतं 0, म्हणजे व्हॅल्यू असते त्याची 0. आणि ज्या वेळेला ते एकमेकाला परपेंडिक्युलर येतात त्यावेळेला त्याची व्हॅल्यू असते सगळ्यात जास्त, मॅक्झिमम. मग आता पॅरलल कोणत्या अँगलला येते आणि परपेंडिक्युलर कोणत्या अँगलला येते हे आपल्याला समोर दिसते. ज्या वेळेला ते पॅरलल येते त्यावेळेला अँगल बघा कोणकोणते आहेत. जेव्हा पॅरलल येईल त्यावेळेला 0 डिग्री, त्याच्यानंतर 180 डिग्री आणि 360 डिग्री. ह्या अँगलला मॅग्नेटिक फील्ड आणि इंड्युस्ड व्होल्टेज हे एकमेकाला पॅरलल येतात. 0, 180, 360 0 लाईनला क्रॉस करतायत, ठीक आहे. आणि त्यामुळं त्याचं मॅग्निट्यूड किंवा त्याची व्हॅल्यू काय असते त्यावेळेला 0 असते, कारण 0च्या लाईनवर येतात ते अँगल. त्याच्यानंतर ज्या वेळेला परपेंडिक्युलर येते, कोण येते, इंड्युस्ड व्होल्टेज आणि मॅग्नेटिक फील्ड, त्यावेळेला त्याची व्हॅल्यू असते मॅक्झिमम. कोणते अँगल आहेत बघा, फक्त दोनच, 90 आणि 270. 90 डिग्री आणि 270 डिग्रीला त्याची व्हॅल्यू असते मॅक्झिमम. आणि त्यावेळेला ते दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर येतात. परपेंडिक्युलर आले की व्हॅल्यू होते मॅक्झिमम, मग ती प्लसची असू शकते किंवा मायनसची असू शकते. आणि ज्या वेळेला पॅरलल असतं त्यावेळेला व्हॅल्यू त्याची होते 0, ठीक आहे. तर याच्यावरती फक्त फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्ससाठी आपल्याला क्वेश्चन येईल, आपल्याला बाकी त्याच्यावरती क्वेश्चन नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आपण घेतलेला आहे, नेक्स्ट क्वेश्चन तो आहे डिफाईन RMS व्हॅल्यू ऑफ AC. RMS व्हॅल्यू ऑफ AC, ठीक आहे. RMS व्हॅल्यू ऑफ AC. RMS व्हॅल्यू ऑफ AC. RMS शब्द आपल्याला गेलेले, आपण जे रेक्टिफायरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये RMS बऱ्याच वेळा शब्द आपण वापरला. VRMS वापरलेला आहे, RMS वापरलेलं आहे. आता जेव्हा AC ची व्हॅल्यू देतो आपण प्रत्येक वेळेला त्यावेळेला बघा कसं लिहितो आपण. समजा एक्झाम्पल घेतलं आपण की +10 आहे, इथं -10 आहे असं घेऊया, म्हणजे 0. एखादी वेव्हफॉर्मचे एक्झाम्पल आपण घेतोय, ठीक आहे. RMS व्हॅल्यू आपल्याला एक्सप्लेन करत असताना पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण ह्या दोन गोष्टी दिल्या, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आणि इट इज अ मोस्ट करेक्ट व्हॅल्यू ऑफ AC. सेकंड पॅराग्राफमध्ये आपण टाकली त्याची डेफिनेशन. आता डेफिनेशनमध्ये आपल्याला काय सांगितले, इट इज द व्हॅल्यू ॲट 45 डिग्री, म्हणजे ACचा अँगल ज्या वेळेला 45 डिग्री असेल, इट इज द व्हॅल्यू ॲट 45 डिग्री ऑफ सायकल अँड 70.7% ऑफ द पीक व्हॅल्यू. अँगल 45 डिग्री असताना पीक व्हॅल्यू म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजेच VP किंवा VM, पीक व्हॅल्यूच्या 70.7% जी काय व्हॅल्यू असेल ती त्याची RMS व्हॅल्यू असते आणि तीच त्याची करेक्ट व्हॅल्यू असते. म्हणजे ACची व्हॅल्यू जेव्हा आपण बाहेर सांगतो तेव्हा ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं असतं की अँगल 45 डिग्री असताना 70.7% पीक व्हॅल्यूच्या जी व्हॅल्यू येईल ती असेल त्याची RMS व्हॅल्यू किंवा करेक्ट व्हॅल्यू, ठीक आहे. ही डेफिनेशन आहे. इट इज द व्हॅल्यू ॲट 45 डिग्री ऑफ सायकल अँड 70.7% ऑफ द पीक व्हॅल्यू, ठीक आहे. हे झाली डेफिनेशन. आणि आता याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युले विचारलेले आहेत. डिफाईन RMS व्हॅल्यू ऑफ AC अँड राईट इट्स फॉर्म्युले फॉर व्होल्टेज अँड करंट. आता व्होल्टेजचा जो फॉर्म्युला आहे VRMS इज इक्वल टू VP इंटू VRMS इज इक्वल टू VP इंटू 0.707 और VP अपॉन √2 असे दोन फॉर्म्युले येतात. और VRMS इज इक्वल टू, ठीक आहे, दोन्हीपैकी एक यूज केला तरी चालतं. हा जरा व्होल्टेजचा फॉर्म्युला. करंटचा कसा, जिथं V आहे तिथं फक्त आपल्याला काय लिहायचं आहे IP अपॉन √2. हे दोन फॉर्म्युला आपल्याला द्यायचे. त्यातला हा फॉर्म्युला आपण रेक्टिफायरच्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी वापरला. तिथे तुम्ही VP कॅल्क्युलेट करायचं होतं आपल्याला, त्यामुळे आपण कसं फॉर्म्युला वापरला, VP इज इक्वल टू VRMS डिवायडेड बाय 0.707. ह्यामध्ये जर VPची व्हॅल्यू दिली तर VRMS काढता यायला पाहिजे, VRMS दिलं तर VPची व्हॅल्यू आपल्याला काढता यायला पाहिजे. मुलांनी नोट्स ज्या टाकलेल्या आहेत किंवा मुलींच्या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आपण दिलेले आहेत, ते सॉल्व्ह करा. ते प्रॉब्लेम आता मी इथे घेत नाही आहे, कारण आपण ऑलरेडी याच्यावरती प्रॉब्लेम रेक्टिफायरच्या प्रॉब्लेममध्ये घेतलेले आहेत. आणि जर नाही कळालं तर मग मला विचारा, मी परत हे प्रॉब्लेम आपण घेऊया. सिंपल आहे. तुम्हाला VRMS दिलेला असेल तर VP काढायला सांगतात, VP दिला असेल तर VRMS कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सांगतात. हा फॉर्म्युला यूज करा, हा करा, कोणताही यूज केला तरी सुद्धा चालेल.
ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं महत्त्वाचं जो क्वेश्चन आहे IMP क्वेश्चन, त्याचा डिफरन्स पाहिला आपण. त्यानंतर जो क्वेश्चन आहे तो ड्रॉ द नेचर ऑफ AC, ड्रॉ द नेचर ऑफ AC अँड डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. एखादं एक्झाम्पल आपल्याला इथे दाखवायचं आहे. -5चं घेतलेलं +5 व्होल्ट. ठीक आहे. ॲम्प्लिट्यूड, पिरियड, त्याच्यानंतर VP -P, 1 सायकल. जे काही एसीची निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे काय करायचं, दाखवायचे. हे हाफ सायकल तुम्ही पॉझिटिव्हला दाखवा, निगेटिव्हला दाखवा, कुठलीही हाफ सायकल तुम्ही दाखवली तरी चालते. ठीक आहे. बघा काय काय दाखवलं आपण आता. ॲम्प्लिट्यूड दाखवलं आपण इथं, पिरियड दाखवला आपण इथे 1 सायकलला लागणार, हे VP. त्याच्यानंतर VP -P आपण टोटल दाखवलं इथून इथंपर्यंत. 1 सायकल म्हणजे काय, हाफ सायकल म्हणजे काय, सगळं रिप्रेझेंट करायचं आहे. क्वेश्चन काय आपल्याला, ड्रॉ द नेचर ऑफ AC अँड डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. तर एक 7 ते 8 आपल्याला डेफिनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये 4 विचारले जाऊ शकतात, 3 विचारले जाऊ शकतात. किती मार्काला क्वेश्चन आहे त्यावर आपल्याला डिपेंड राहील. जी पहिली डेफिनेशन आहे आपली ते आहे ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, आता बघा इथं ॲम्प्लिट्यूड आपण असं दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथं जरी मोजलं तरी ॲम्प्लिट्यूड असणार आहे. हे पण ॲम्प्लिट्यूड आहे, हे पण ॲम्प्लिट्यूड आहे. ठीक आहे. फक्त मॅक्झिममच्या इथं फक्त मी एक रेंज दाखवली. याचा अर्थ असा नाही की तेच ॲम्प्लिट्यूड आहे. कुठलंही ॲम्प्लिट्यूड असेल तर ॲम्प्लिट्यूड डेफिनेशन काय, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ voltage or current at particular instant, at particular instant. It is the magnitude of voltage or current at particular instant. AC ची वेव्हफॉर्म जी आपण काढतो आहे ती व्होल्टेजची पण असू शकते, करंटची पण असू शकते. मग ॲम्प्लिट्यूड कोणाला म्हणायचं आहे, इट इज द मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज ऑर करंट, व्होल्टेज किंवा करंटचं असणारं मॅग्निट्यूड ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही मोजताय त्या वेळची त्याची व्हॅल्यू. कारण इथं मोजली तर वेगळी येणार आहे, इथं मोजली तर वेगळी येणार आहे. हे 0 to +5, परत +5 to 0, परत 0 to -5, -5 to परत 0. जिथं मोजाल तुम्ही तिथली किंमत ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट म्हणजे त्या वेळची त्याची किंमत. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. जर प्रॅक्टिकली जर लक्षात ठेवायचं म्हटलं आपल्याला तर प्रॅक्टिकली कसं लक्षात ठेवायचं की उभी किंमत. जेव्हा CROवरती आपण ह्याला मेजरमेंट करणार आहे त्यावेळेला ॲम्प्लिट्यूड म्हटलं की उभी किंमत आहे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि फ्रिक्वेन्सी किंवा टाइम पिरियड म्हटलं की हॉरिझॉन्टली आपल्याला मोजावं लागते एसीचे वेव्हफॉर्म. ॲम्प्लिट्यूड म्हटलं की उभं मोजावं लागतात आपल्याला. आलेख असतो आणि त्या आलेखवरती आपल्याला उभं त्याची किंमत मोजावी लागते. ठीक आहे. ॲम्प्लिट्यूड म्हटलं की त्याची उभी किंमत त्या वेळची त्याची व्हॅल्यू, त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन जे आहे, सेकंड डेफिनेशन ती आहे पिरियड. तर एक सायकल कंप्लीट होण्याला जो काही वेळ लागेल त्याला म्हणतो आपण पिरियड. एक सायकल कंप्लीट व्हायला जो काही वेळ लागेल त्याला म्हणतो आपण पिरियड. इट इज द टाइम टेकन बाय AC सप्लाय टू कंप्लीट 1 सायकल. इट इज द टाइम टेकन बाय AC सप्लाय टू कंप्लीट 1 सायकल. एक सायकल पूर्ण होण्यासाठी जो काही वेळ लागेल त्याला म्हणतो आपण पिरियड. आणि पिरियड डिनोट करायचा टीनी आणि मोजायचा आहे सेकंदामध्ये, कारण टाइम आहे. टाइम पिरियड थोडक्यात. ठीक आहे. आपण टीनी दाखवतो आणि मोजतो आपण सेकंदामध्ये, कारण टायमिंग आहे. एका सायकलला लागणारा वेळ म्हणजे पिरियड. समजते. आपण 2 डेफिनेशन पाहिलं बघा. फर्स्ट डेफिनेशन इज ॲम्प्लिट्यूड, सेकंड डेफिनेशन इज पिरियड. तर थर्ड डेफिनेशन जे आहे ते आपल्याला सायकल पाहिजे आहे. सायकल, इट इज द सेट ऑफ मॅग्निट्यूड्स. थर्ड डेफिनेशन सायकल. आता 1 फुल सायकल आपण इथे दाखवतो, कुठलंही दाखवलं तरी चालतं. 1 फुल सायकलमध्ये बघा एक पॉझिटिव्ह हाफ सायकल असते, एक निगेटिव्ह हाफ सायकल असते. इट इज अ सेट ऑफ मॅग्निट्यूड्स आहे, सेट ऑफ मॅग्निट्यूड. ठीक आहे. इन 1 पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड 1 निगेटिव्ह हाफ सायकल. एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल मिळून काय तयार करतात, सायकल. सेट आहे, एक प्रकारचा सेट तयार होतो. मग ह्या सेटमध्ये काय असतं तर पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल मिळून होते सायकल तयार. ठीक आहे. इट इज द सेट ऑफ मॅग्निट्यूड्स इन 1 पॉझिटिव्ह अँड 1 निगेटिव्ह हाफ सायकल. ही झाली सायकलची डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ती फ्रिक्वेन्सी.
जसं लिहून दिलं आहे तसं मला इथं बघावं लागतं की तुम्हाला कोणतं डेफिनेशन कोणत्या क्रमाने दिलेली आहे. ठीक आहे. आता जेव्हा फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपण सांगतोय, फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो 1/T आहे आणि फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते हर्ट्स आहे. हर्ट्स हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता इथं फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय, नंबर ऑफ सायकल पर सेकंद किंवा नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन अ सेकंद. सेकंदाला तुमच्या किती सायकल पास होत आहेत त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. थोडक्यात स्पीड आपण इथं सांगतो. नंबर ऑफ सायकल पर सेकंद इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. 1/T हा त्याचा फॉर्म्युला आणि हर्ट्स आहे युनिट फ्रिक्वेन्सीचं. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी नंतर डेफिनेशन आपण पाहिली वेवलेंथ. मला वाटतं की 5वी डेफिनेशन असेल. आपण दाखवतो लॅम्बडानी आणि मोजतो मीटरमध्ये कारण डिस्टन्स आहे. आता पिरियड आणि वेवलेंथमध्ये खूप सारा सिमिलरिटी आहे. लॅम्बडाची जो फॉर्म्युला आहे तो C/F आणि आपण मोजतो मीटरमध्ये. युनिट आहे ते मीटर आहे. ठीक आहे. C म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज वेवलेंथ. वेवलेंथचा हा फॉर्म्युला आहे. लॅम्बडाचा सिम्बॉलने आपण डिनोट करतो. ठीक आहे. एका सायकलनी कापलेलं अंतर, द डिस्टन्स कवर्ड बाय वन फुल सायकल इज कॉल्ड एज वेवलेंथ. पिरियडला काय म्हणतो आपण, टाइम टेकन बाय वन सायकल. एका सायकलला लागणारा वेळ म्हटलं की पिरियड, एका सायकलनी कापलेलं अंतर म्हटलं की वेवलेंथ. ठीक आहे. डिस्टन्स आहे, डिस्टन्स कवर्ड बाय वन सायकल इज कॉल्ड एज वेवलेंथ डिनोटेड इन लॅम्बडा अँड युनिट इज मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितली वेवलेंथ. नंतर आपण बघितली पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेज किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो की मॅक्झिमम व्होल्टेज. इट इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह हाफ सायकल. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ, मॅक्झिमम व्हॅल्यू मग ती पॉझिटिव्हची पण असू शकते, निगेटिव्हची पण असू शकते. जसं इथं +5 पण आहे, -5 पण आहे. सगळ्यात जास्त व्हॅल्यू, वेव्हमधली सगळ्यात जास्त व्हॅल्यू, त्याला म्हणतो आपण पीक व्होल्टेज. आपण VP किंवा VM दोन्हीपैकी कशाने आपण काय करू शकतो इथं दाखवू शकतो, VP किंवा VM. VP म्हटलं की पीक व्होल्टेज आणि VM म्हटलं की मॅक्झिमम व्होल्टेज. ठीक आहे. पीक व्होल्टेज म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज आयदर ऑन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह हाफ सायकल. त्याच्यानंतर लास्ट डेफिनेशन जी आहे आपली ती पीक टू पीक व्हॅल्यू आहे. पीक टू पीक त्याचा जो फॉर्म्युला आहे तो VP - P. म्हणजे दोन पीक मधला थोडक्यात डिफरन्स घेतो आपण. दोन पीक मधला डिफरन्स म्हणजेच पीक टू पीक व्हॅल्यू. ठीक आहे. आता दोन पीक व्हॅल्यू कोणत्या, वरची बघितली तर +5 हायेस्ट व्हॅल्यू आहे. खालची जर बघितली आपण तर इथं एक्झाम्पल म्हणून 5 घेतले आपण. 10, 20, 230 किती पण असू शकतं. ठीक आहे. खालची पीक व्हॅल्यू ती -5 आहे. तर पॉझिटिव्ह पीक पासून निगेटिव्ह पीक पर्यंत जी काय व्हॅल्यू असेल त्याला म्हणतो आपण पीक टू पीक व्हॅल्यू. त्याच्यानंतर त्याचा जो फॉर्म्युला, आता इथं जर त्याची व्हॅल्यू काढायची म्हणली, आता VP किती आहे इथं +5 मायनस खालचं जे मायनस जे आहे ते -5 आहे निगेटिव्हची व्हॅल्यू आपली. ठीक आहे. मायनस मायनस प्लस होईल आणि आपल्याला येईल 10 व्होल्ट येईल. इथं पीक टू पीक व्हॅल्यू किती येईल, 10 व्हॅल्यू येईल. द डिफरन्स बिटवीन टू पीक व्हॅल्यू इज कॉल्ड एज पीक टू पीक व्हॅल्यू. द डिफरन्स बिटवीन टू पीक व्हॅल्यू, दोन पीक मधला जो काही डिफरन्स असेल त्याला म्हणतो आपण पीक टू पीक. परंतु डिफरन्स मायनस आणि खालचं मायनस, हे मायनस मायनस प्लस होईल आणि आपल्याला व्हॅल्यू मिळते डबल जेव्हा आपण पीक टू पीक घेतो. ठीक आहे. इथं जर एक्झाम्पल 10चं असतं तर इथं 20 आलं असतं, 20चं असतं 40 आलं असतं. ह्या पद्धतीनं व्हॅल्यू येईल. तर ह्या सगळ्या डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे. बघा ॲम्प्लिट्यूड म्हटलं की त्याचं मॅग्निट्यूड ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट. एका सायकलला लागणारा वेळ म्हटलं की पिरियड झाला. एका सायकलनं कापलेलं अंतर म्हटलं की तुमचं वेवलेंथ झालं. त्याच्यानंतर पीक व्हॅल्यू म्हटलं की मॅक्झिमम व्हॅल्यू पॉझिटिव्हची असू शकते किंवा निगेटिव्हची असू शकते. पीक टू पीक म्हटलं की दोन पीकमधला डिफरन्स ज्याला म्हणतो आपण पीक टू पीक व्हॅल्यू. फ्रिक्वेन्सी म्हटलं की नंबर ऑफ सायकल पर सेकंद आलं. सायकल म्हटलं की सेट आला, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल ज्याच्यामध्ये इन्क्लूड असते. ह्या व्हॅल्यू ह्या डेफिनेशन आपण पाहिल्या. ह्या डेफिनेशन मात्र आपलं पाठ पाहिजे. 3 किंवा 4 डेफिनेशन कोणत्याही आपल्याला याच्यावरती विचारले जाऊ शकतात आणि किती पण तुम्ही वेव फॉर्म याच्यावरती दाखवू शकता की असंच दाखवावे असं नाही. प्रत्येक गोष्ट याच्यावरती सेपरेट दाखवली तरी चालते, आणखीन वेव फॉर्म वाढवली तरी सुद्धा चालू शकते. ठीक आहे. आता याच्यानंतर ऑफलाईनमधले आणखीन क्वेश्चन शिकवायचं राहिलेलं आहे की इन फेज आणि आउट ऑफ फेज. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ साईन वेव्ह जे आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपलं काय, RMS व्हॅल्यू ऑफ AC. RMS किंवा VRMS शब्द आपण ट्रान्सफॉर्मरचे रेक्टिफायरचे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये हा शब्द आपल्याला गेलेला आहे. आपण एक्झाम्पल देऊ इथे समोर की इथं मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस VP जे आहे ते आपलं 10 आहे, इकडचं व्होल्टेज आहे ते -10 आहे आणि आपण पीक टू पीक जर काढली इथून इथंपर्यंत तर 20 येतं. पीक टू पीक व्हॅल्यू किती येते आपली 20 येते. ठीक आहे. ती कशी येते ते आपण पुढच्या डेफिनेशनमध्ये बघूया. मग आपल्याला एखादी AC सांगताना, ACची व्हॅल्यू सांगताना +10 सांगणार आपण का -10 सांगणार आपण का 20 सांगणार आपण, हे कन्फ्युजिंग आहे. किंवा जर 5चं एक्झाम्पल घेतलं असतं आपण, 5 आणि -5, तर 5 सांगायचं का -5 सांगायचं का 10 सांगायचं. पीक टू पीक व्हॅल्यू आपली 10 येते जर 5 एक्झाम्पल असेल तर. मग हे कन्फ्युजन होतं. त्यासाठी असा एखादा फॉर्म्युला पाहिजे की जो आपल्याला ACची व्हॅल्यू करेक्ट देईल. ठीक आहे. मग RMS व्हॅल्यू ऑफ AC करेक्ट व्हॅल्यू जे आहे ते RMS द्वारे काढतात. मग आपण काय दिलेलं आहे लिहून, पहिल्या 2 गोष्टी दिल्या आपण. RMSचं मिनिंग दिलेलं आहे, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. RMSचं मिनिंग दिलं फक्त रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू पहिल्या पॅराग्राफमध्ये. त्याच्यामध्ये सेकंड आपण काय देतो की इट इज अ मोस्ट करेक्ट व्हॅल्यू ऑफ AC. मोस्ट करेक्ट व्हॅल्यू ऑफ AC. ठीक आहे. हे 2च पॅराग्राफ दिलेत. पहिल्या पॅराग्राफमध्ये हे 2 पॉईंट दिलेले आहेत की लॉंग फॉर्म दिला तुम्हाला, RMS मीन्स रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, आणि सेकंड पॉईंट दिला इट इज अ मोस्ट करेक्ट व्हॅल्यू ऑफ AC. ठीक आहे. आणि सेकंड पॅराग्राफमध्ये आपण काय दिले की डेफिनेशन. आता डेफिनेशन मध्ये काय दिले आपण की ACचा अँगल ज्या वेळेला 45 डिग्री असेल, अँगल 45 डिग्री असताना त्याच्या पीक व्हॅल्यू म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याच्या पीक व्हॅल्यूच्या 70.7% जी काय व्हॅल्यू असेल ती त्याची RMS व्हॅल्यू असते आणि तीच करेक्ट व्हॅल्यू असते. जे आपण 230 म्हणतो ते सुद्धा RMS व्हॅल्यू आहे, ह्या पद्धतीची व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे. आपल्याला डेफिनेशन तिथं दिलेली आहे, डेफिनेशन वाचा. It is the value at 45 degree angle and 70.7% of its peak value. ठीक आहे. पीक व्होल्टेजच्या 70.7% व्हॅल्यू कधी, जेव्हा अँगल असेल आपला 45 डिग्री.